नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत रायगड किल्ल्यावर आणि आपल्यासोबत आहे ओमकार, आदित्य आणि जयेश. तर आता आम्ही पायथ्यापाशी आहोत, तर स्टार्ट करतोय. तर चला जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की. तर मित्रांनो, आपण आपला ट्रेक चालू केलाय. तर आपण रायगड पायऱ्यांनी चढतोय. रायगडवर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक पायऱ्यांचा, एक नॉर्मल ट्रेक आणि एक रोपवे. तर रायगडावर टोटल 1737 सीड्या आहेत. तर चला दाखवतो पुढं. तसं आम्ही निघलो होतो पुण्यावरून 4 वाजता आणि आम्हाला पोहोचायला 8 वाजले. टोटल एक 3-3.5 तास लागले आम्हाला. ऊन पण खूप आहे. इथं बघू शकता, तुम्हाला किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दिसत असेल. तर आपण 8 वाजता ट्रेकिंग चालू केली ती. तर आत्ता 1 वाजलेत 8:45. अजून एक 5 मिनिटात आपण किल्ल्यामध्ये प्रवेश घेईल. तर चला जाऊया. हाऊ आर यू? गुड. मित्रांनो, फायनली आपण किल्ल्यावर पोचलो आहोत. 1 तासाच्या चढाईनंतर. आहे मेन बुरुज किल्ल्याचा. हे बघू शकता, मुख्य प्रवेशद्वार. तर मित्रांनो, आता आम्ही जरा बसलो रिलॅक्स करायला बॉईज सोबत. इथं बघू शकता, आंबे सुद्धा भेटतात, ते नॅचरल. तर लिंबू सरबत खायला प्यायला, एनर्जी बूस्ट करायला भेटेल. कुत्रा झोपलेत आणि लोक चाललेत बाजारपेठ नंतर. किल्ला खूप बाकी आहे. बघू शकता, आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. तर सीड्या चढून आम्ही वरती आलोय आणि जरा ताप घेतो. त्या साईडला आहे देवीचं मंदिर. तर आता सीड्या सगळ्या संपल्यात, तर फक्त पठारच आहे. ताक पिऊन पुन्हा चालू करतो चालायचं. तर इथं बघू शकता, इथं आहे देवीचं मंदिर. ते पण खूप चांगल्या स्थितीमध्ये. त्या मंदिराचं नाव आहे शिरकाई देवी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता आपण वरती आलोय. आता सीड्या संपल्यात सगळ्या, फक्त पठार आहे. या साईडला आहे बाजारपेठ आणि त्या साईडला बघू शकता शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. चला तर दर्शन घेऊया आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करूया. तर इथं बघू शकता, हे आहे आपल्या महाराजांचा राजवाडा. तर इथं आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर आपल्याला राजवाड्यात प्रवेश चप्पल काढूनच करावा लागेल. चप्पल काढून आत जाऊया. तर मित्रांनो, आता आपण महाराजांच्या राजवाड्यात आलो आहे. तुम्ही हे बघू शकता. तर 6 जूनला जो राज्याभिषेकाचा कार्यक्रम होतो, तो याच ठिकाणी होतो. मूर्तीपाशी जाण्याचं अलाउड नाही, कारण कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर इकडनंच पाया पडूया. जय. हे बघू शकता, वरनं बाजारपेठ. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे बाजारपेठमध्ये. तर इथं एक फलक आहे, तिथं माहिती दिली आहे सगळ्यांची. तुम्ही बघू शकता. चला तर एक्सप्लोअर करूया. बाजारपेठ बघू शकता किती मोठी आहे. ते आपल्याला काहीतरी माहिती देणार आहे. तुम्ही बाजारपेठ बघू शकता, भव्य बाजारपेठ.
आणि ह्या बाजारपेठेच्या प्रत्येक दुकानावरती एक एक देवळे आहेत. तर ह्या देवळ्यावरती प्रत्येक देवळावरती एक एक चिन्ह आहे. आता ती चिन्ह ज्या त्या बाजारपेठ मालकांची असावी असा अंदाज लावता येईल आपल्याला. खरं काय करून सांगू शकत नाही, पण हे बघण्यासारख्या गोष्टी आहेत. किल्ला बघणं ही पण एक कला आहे. जसं मी म्हणलं तसं तुम्हाला इथं पण त्या देवळीवरती चिन्ह दिसत असेल. मागाशी ते तुम्हाला क्लिअर नव्हतं दिसलं, पण आता तुम्हाला इथं हे स्पष्ट चिन्ह दिसते. मित्रांनो, आता तरी बाजारपेठ सुस्थितीमध्ये नाही आहे, पण त्यावेळेस विचार करा, खूप विस्तीर्ण बाजारपेठ, खूप मोठा बाजारपेठ होता, खूप विस्तीर्ण होता. त्यावेळेस किती लोक गडावर येत असतील विचार करा. याच्यावरनं अंदाज लावू शकतो त्यावेळेस गडावर किती वर्दळ असेल. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे आहे टकमक टोक. तर आपण आता त्या दिशेने चाललोय. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे टकमक टोकावर. तर टकमक टोकाची हिस्ट्री अशी की त्यांच्या शिवाजी महाराजांच्या काळात अपराध्यांना इकडं त्यांच्या अंगाला दगड बांधून खाली फेकून द्यायचे, ही त्यांची शिक्षा होती. तुम्हाला दाखवतो इकडनं किती खोल दरी आहे. बघू शकता, इकडनं फेकलं की डायरेक्ट खाली. अशी शिक्षा महाराजांच्या काळात देण्यात यायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. तर टकमक टोकावरून तुम्ही बघू शकता पुरं अर्धा रायगड दिसतोय. तर आपण स्टार्ट केलं होतं इकडून. तर पूर्ण किल्ला चढून आता आपण इथं आलोय. मित्रांनो, आता आपण टकमक टोक बघून आलोय. आता चाललोय शिवमंदिराकडे. मित्रांनो, तर आता आपण मंदिरापाशी आलोय. तर मंदिराची माहिती इथं दिली आहे, तुम्ही बघू शकता. तर मंदिराचं नाव आहे जगदेश्वर मंदिर. तर आज जाऊन बघूया. मंदिराचा प्रवेश केल्यावर तुम्हाला दरवाजा दिसणार नाही, आतून जावं लागेल. मंदिराचा परिसर बघा, खूपच मोठा आहे. आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोर एक नंदी आहे आणि इथं आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. आता आम्ही मंदिरामध्ये आलो मित्रांनो. तुम्ही बघू शकता, तर कोणताही प्रकाश नाही आहे, पूर्णपणे काळोख आहे. तर फ्लॅश लाईट लावून आपल्याला बघावं लागतंय. मित्रांनो, मंदिराच्या समोर तुम्ही एक दरवाजा बघू शकता. तर इकडनं गेल्यावर आपल्याला महाराजांची समाधी बघायला भेटेल. बघू शकता, हे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. तर मित्रांनो, मंदिराचं दर्शन करून आलो आता आणि पूर्ण किल्ला फिरून झाला आमचा. आणि आता आम्ही चाललोय रिटर्न खाली. तर येताना आम्हाला जवळपास 1 तास लागला होता. तर बघूया आता खाली जाताना किती वेळ लागतो. इकडनं दिसतोय राजवाडा आणि इकडं आहे बाजारपेठ आणि या साईडला आहे शंकराचं मंदिर. तर मित्रांनो, आता आपण चाललोय खाली आणि हे पाण्याचं कुंड येताना तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. यात पाणीच नाही आहे, उन्हाळ्यामुळं सगळं व्यापारून गेले. तर मित्रांनो, आता गड उतर केला आहे आम्ही आणि गड उतरून एका टपरीवर बसलोय पाणी प्यायला. एवढं ऊन आहे की पूर्ण अंग भिजलंय. आदित्य बघा, सगळ्यांची हालत बघा कशी आली. माझं फक्त ऊन खूप जास्त आहे. तरी उतरताना खूप कमी वेळ लागला आणि 1 वाजायच्या आतच उतरलो आम्ही.
अर्धा तासाच्या आत उतरलो. एवढं काय वाटत नाही, पण वरती खूप ऊन आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.